नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व पाचवड आणि परिसरामधील व्यापारी, नगराध्यक्ष, नगरपालिकेचे त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी. खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच मांडलेले मुद्दे आणि त्यांच्या त्या ठिकाणी बघितली. मला कुठेतरी म्हटलं सुद्धा की आपला पाचवड नगरपालिका किंवा पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळ लॉकडाऊन राहिलं. परंतु आपण जर बघितलं तर वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आपले पेशंट वाढले त्याच्या वेळेस प्रशासन म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ती साखळी तोडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. म्हणजे आज जी परिस्थिती आहे, 6 महिन्यापूर्वी अशीच परिस्थिती सासवड आणि पुरंदर तालुक्यातल्या सासवड परिसरातल्या ग्रामीण भागामध्ये झाली होती. परंतु आपण मला वाटतं सगळ्यांनीच 13 दिवस जवळपास आपण लॉकडाऊन पाळला सगळ्यांनी तंतोतंत आणि ती साखळी तुटली. पुन्हा पेशंट कमी झाले, पुन्हा आता त्या ठिकाणी पेशंट वाढले. आज आपण जर बघितलं तर 2 तारखेला केंद्र सरकारने निर्णय घेतला त्या ठिकाणी की कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रशासनाने, म्हणजे राज्य सरकार असेल किंवा स्थानिक लेवलवरती नगरपालिका असेल किंवा तहसीलदार असतील किंवा एसडीओच्या लेवलवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय लॉकडाऊनचा केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय घ्यायचा. आज जर बघितलं तर आपण वेळोवेळी लॉकडाऊन केलं. सुरुवातीच्या काळातलं लॉकडाऊन हे सर्व देशाचं होतं किंवा सर्व जगामध्ये होतं, त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 4 महिने लागोपाठ लॉकडाऊन राहिलं. नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने आपण उघडलं. मधल्या काळामध्ये परत वाढल्यानंतर परत लॉकडाऊन केलं. काही वेळेस आपण टाइम टेबल बदललं. आत्ताही जर बघितलं असेल की मधल्या काळामध्ये वाढ झाल्यावरती आपण परत 7 वाजताचं टायमिंग 5 वाजेपर्यंत केलं. शनिवार रविवार आपण सगळेच व्यापारी बांधव आणि नागरिक सगळेजण शनिवार रविवार पाळत आहेत. खरं म्हणजे हे जे नियम आहेत हे तुम्हाला सर्वांच्यासाठी मी सगळ्यात अगोदर तेच सांगितले. कारण आज लोकप्रतिनिधी या तालुक्याचं म्हणून मी अतिशय जवळने करोनाच्या प्रत्येक परिवार किंवा परिस्थिती बघतो. आज पुण्यामध्ये जर बघितलं अक्षरशः बेडची वाहतात त्या ठिकाणी आहे, तर बेड उपलब्ध नाही. पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे करोनाच्याच पेशंटसाठी नाही तर इतर पेशंटसाठी किंवा इतर आजारांच्यासाठी सुद्धा बेड उपलब्ध व्हायला किंवा खरं म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये करोनाशिवायचे इतर पेशंट आहेत आणि तिथं ते स्पेशलिस्ट येतील का, मग किडनीचे असतील, लिव्हरचे असतील, हार्टचे असतील, ती परिस्थिती आता आहे. आज तुम्ही आम्ही असलो तर ह्या सगळ्या गोष्टी होणार. आज जर बघितलं एखाद्या परिवाराला करोना झाला तर तो परिवार आज आपली सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी सक्षम आहे. 3 महिन्यांपूर्वी आपल्याकडे जवळपास 38 ऑक्सिजनचे बेड. आज रॅपिड ऑक्सिजन सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये बसवलं गेलं ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्या पाणी पंचायतचे जे साळुंके साहेब आहेत, कल्पनाताई साळुंके, त्यांनी आणखी एक मशीन ॲडिशनल दाखवली. आज आपल्याकडे 2 व्हेंटिलेटर पण आलेले आहेत, परंतु व्हेंटिलेटरसाठी टेक्निशियन सुद्धा उपलब्ध नाही. म्हणजे सगळीकडेच ती परिस्थिती आहे की सरकारच्या माध्यमातून व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, परंतु ते वापरायला टेक्निशियन, त्यासाठी लागणारे फिजिओथेरपिस्ट मिळत नाहीत. आजही मला सकाळी मेसेज आला, आपल्याकडे एक संस्था क्लिनिक क्लाउड म्हणून त्या ठिकाणी एक क्लिनिक आपल्याला मोबाईल व्हॅन पाठवते सगळ्यांचे ऑक्सिमीटर आणि चेक करण्यासाठी. त्यांना डॉक्टर्स उपलब्ध हवेत चांगले, पगारही द्यायला ती संस्था CSR मध्ये करते, पगारही देणार त्यांना, परंतु ते डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध होत नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे पैसे आहेत तरी आपण या रोगापासून स्वतःला वाचू शकू की नाही याची गॅरंटी. म्हणजे खरोखर खूप भयानक परिस्थिती आणि ज्याच्यावरती बेततं ना त्याला कळतंय. कारण आज कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये म्हणजे आम्ही हस्तक्षेप करतो तरी सुद्धा आता काही आर्थिक सक्षम आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल पर्यंत जातात. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाखाच्या खाली कुठलाही उपचार होत नाही. बरोबर आहे. सरकारी दवाखान्यात जरी गेलं तरी इतर खर्च जर म्हटलं म्हणजे कुठला औषधाचा असेल किंवा कोणी आपल्याला काढायचं सांगतं, कोणी आपल्याला त्या ठिकाणी औषधाचं सांगतं, आपण एखाद्या इंजेक्शनच्या बाबतीमध्ये सांगतो, तरी ह्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं किंवा सरकारी दवाखान्यामध्ये आज ऑक्सिजन आपल्याकडे आहे किंवा हायपर ऑक्सिजन आपण इथपर्यंत देतो, पण ज्यावेळेस पेशंट व्हेंटिलेटरवरती येतो पुण्यात उपलब्ध नसलं तर कुठल्या तरी दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला न्यावं लागतं. इथंही सुविधा मिळत नाही आणि जो खर्च आहे हा वाढवला. म्हणजे मी स्पष्ट
आपण बघितलं असेल बरेच वेळा असं होतं की आपल्याकडे इन्शुरन्सचे काळजी नाही, पण आपण बघितलं तर इन्शुरन्सच्या दुप्पट पैसे त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून येतात. आज मी हॉस्पिटलवाल्यांना ब्लेम करणार नाही, कारण तिथं जर नर्सला त्यावेळेस विदाऊट कोविडमध्ये 10,000 रुपये पगार देत होते, आज 25,000 रुपये द्यायला लागते, कारण प्रत्येकाची कॉस्ट वाढली. म्हणजे तुम्ही आम्ही पण व्यापारी आहोत, तुम्हालाही माहिती आहे की कॉस्टमध्ये तुमच्या दुकानांमध्ये किंवा व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांना किती पण खर्चाची वाढ झाली. आज परिस्थिती ही आहे की आज आपले पैसे आपल्याला वाचू शकत नाही, किती असू देत. आपण बघितलंय. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला वाटलं होतं की 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माणसांना धोका आहे. मल्टी ऑर्गन ज्यांचे वेगवेगळे डिझीज आहेत, हार्टचा असेल किंवा शुगरचा असेल किंवा त्यांना धोका आहे. परंतु आज बघितलं असेल अनेक तरुण मुलं पण त्या ठिकाणी गेले, 40शी मधली पण लोक त्या ठिकाणी या आजाराने आणि अचानकपणे बिघडली. पण काही वेळेस काय होते की थंडी, ताप, खोकला आपण अंगावरती काढतो, काय होणार नाही म्हणून. कधी वाटतं आता पावसाचे दिवस आहेत, वातावरण एकदम मॉइश्चर आहे वातावरणामध्ये, त्यामुळे सर्दी झाली तर काही 4 दिवस अंगावरती काढतो, 5 डायरेक्ट त्याला व्हेंटिलेटर शोधायला लागतो. आणि तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेले असते, त्याचं लिव्हर डॅमेज झालेलं असते किंवा किडनी डॅमेज झालेली असते किंवा लंग डॅमेज. मी हे का सांगतो, घाबरवण्यासाठी नाही सांगतो. प्रॅक्टिकली मागच्या 1.5-2 महिन्यांमध्ये आम्ही प्रत्यक्षपणे बघतोय, अक्षरशः म्हणजे आपल्या जवळची, आपल्या संबंधातली, आपल्या गावातली, आपल्या भागातली लोक आहे ना, आपण काही करू शकत नाही. म्हणजे किती सुविधा असल्या, म्हणजे तिथं भारतीय विद्यापीठ असेल किंवा DY पाटील असेल, नवले हॉस्पिटल, तिथं आणखी कुठे आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे काही मंडळी तर अशी बघितली की आठवड्यापूर्वी त्यांच्यावर मीटिंग केलेली, आज अक्षरशः अतिशय भयानक परिस्थिती. काही मंडळी आपल्या आज नाही येत, पण परिस्थिती अतिशय भयानक खरं म्हणजे हे आजाराचे आहे. आजही तुम्ही वाचताय, काल परवा सुद्धा आपल्या सगळ्यांना अपेक्षा होती की ऑक्टोबर 1 वीकपर्यंत तरी वॅक्सिन येईल, परंतु त्या बाबतीत पण तुम्ही बघितलं वॅक्सिनच्या वेगवेगळ्या बातम्या येतात. खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा की या आजारावर खरोखर अजूनपर्यंत औषध कुठले नाही किंवा पूर्णपणे ब्लँक आहे. परवा 2 दिवस अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये आम्ही परिस्थिती त्या ठिकाणी बघितली की आम्ही प्रत्येकजण घाबरून होतो. कुठल्याही मीटिंग म्हणा किंवा क्लोजली अंतर ठेवून आपण करतो. आज सगळ्यात महत्वाचं आहे आपण प्रत्येकाने काळजी घेणं, कारण पैसे आजचे उद्या मिळू शकतात. आता हे बोलायला ठीक आहे, शेवटी जी गोष्ट पैशाची होऊ शकते ती कशाने होऊ शकत नाही. म्हणजे मी बोलायला तुम्ही म्हणाल की तुम्ही सक्षम म्हणून मी बोलतोय, परंतु आज परिस्थिती अशी आहे की जर आपल्यावरती वेळ आली किंवा आपल्या परिवारातल्या कुणावरती वेळ आली तर जो खर्च होतोय, आज सरकार त्याच्या माध्यमातून करते. आज आपण इथं गेले, ट्रिपलची आपल्याकडे सगळ्यात चांगली. म्हणजे आज आपल्या तालुक्यामध्ये 1450 पेक्षा जास्त पेशंट जे आहेत, त्याच्यामधले 80% पेशंट हे आपल्या ट्रिपलची आणि सरकारी दवाखान्यांमध्ये झाले. सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या आजाराला औषध नाहीये, परंतु ह्या आजाराला वेळेवरती जर उपचार झाला, वेळेवरती प्रोटीनच्या गोळ्या दिल्या किंवा वेळेवरती लिंबू पाणी असेल किंवा इतर काही सुविधा किंवा काढा असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर आपल्याला वाचता येते. पण त्या वेळेवरती उपचार होणं गरजेचं किंवा वेळेवरती आपण डॉक्टरपर्यंत जाणं गरजेचं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजची परिस्थिती अशी, कारण काय होते की मी बऱ्याच वेळा आता फेसबुक, सोशल मीडिया बघतो, आपण सगळ्यांना बोलायचा अधिकार. नियम हे तुमच्या माझ्यासाठीच केलेले. आज मी स्वतः पाळतोय. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये माझी आई सुद्धा 3 महिने म्हणजे 2 मे पर्यंत औरंगाबाद होती, कारण तिथे अडकली लॉकडाऊन मध्ये. मी आणू शकलो असतो, तुम्हालाही माहिती. कारण नियम आहेत ना जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाळले पाहिजे. नियम काय माझ्यासाठी सगळ्यांच्यासाठी बंधनकारक आहे, तर माझ्यासाठी नाही असं नाही. कारण आता काही व्यापारी म्हटले की काही जण उघडे ठेवतो. आज दुर्दैव हे आहे, आपण जर बघितलं तर आपण जर हे केलं ना, आज मला आठवड्याला 2 दिवस मुंबईला जातो, पण मी माझे कोणी नावं ठेवलं काय करू, मी हँड ग्लोव्ह घालायचे विसरत नाही, मी माझं मास्क वापरायचं विसरत नाही, सॅनिटाईज करतोय, घरी किंवा कुठे राहतो तिथे आंघोळ केल्याशिवाय इतरांना संपर्कामध्ये येत नाही. या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. आजही मी या सगळ्या गोष्टी बोलतो. आता मी बघितलं बाहेरच्या व्यापाऱ्यांचं प्रतिबंध आपण म्हटलं, रेशनिंगच्या कमी परिषदेच्या बाबतीत आम्ही अधिवेशनात पण मुद्दा मांडला होता, पत्र दिलं होतं त्याच्या संदर्भातलं. त्याचा अजून निर्णय शासनाचा झाला नाही, परंतु रेशनिंग दुकानदारांनी शेवटी हे बघितलं पाहिजे, कारण कमी इम्प्रेशन किंवा टचमुळे सुद्धा तो वाढतो मोठ्या प्रमाणावरती. आणि 2 दिवसाची मुदत पण आपण सांगितली, परंतु मला प्रत्यक्ष म्हणजे या ठिकाणी CEO साहेब आहेत, नगराध्यक्ष आहेत. सासवडच्या बाबतीमध्ये किंवा निरेला लोक व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वतःहून बंद केलं.
इंदापूरलाही काल निर्णय झालाय. परवा दिवशी त्या ठिकाणी जनता कर्फ्यूची घोषणा बारामतीला पण केली. पण हे कुठलेही कर्फ्यू हे आता मागच्या काळामध्ये प्रशासन म्हणून सासवड नगरपालिका असेल किंवा तहसीलदार मॅडम असतील यांच्या माध्यमातून लागू केला गेला. आता प्रशासन म्हणून नाही तर आपण व्यापारी संघटना असेल किंवा ग्रामस्थ असेल किंवा पुरंदर तालुक्यातले व्यक्ती म्हणून आपल्याला तो लागू करावा असं मला वाटतंय. कारण आता आपण फोर्सफुली कुणालाही बंद करू शकत नाही. आपण फोर्सफुली कुणालाही सोशल डिस्टन्सिंग आज दुर्दैव काय माहितीये का, परवाच्या दिवशी मीटिंग झाली शुक्रवारी आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त दंड मास्क आणि ह्याचा पुरंदर तालुक्यातून गोळा झाला. ही अभिमानाची गोष्ट नाही. याचा अर्थ काय झाला की सगळ्यात जास्त सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क असेल हे आपल्या तालुक्यात नाही वापरलं जात. पोलिसांच्याकडून दंड होणं गोळा होणं ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. किंवा नगरपालिकेमध्ये मला वाटतंय बरंच ही रक्कम गोळा झाली किंवा तुम्हाला दंड लावणं हे नाही. परंतु आज आपल्या एका मास्कमुळे आपण 10 जणांना बाधित करायचा प्रयत्न करतो. तर माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपल्याला तुम्हा सगळ्यांना सामूहिकपणे हा निर्णय घ्यावा लागणार आहे. घेतला पाहिजे अशी मी विनंती आपल्या सगळ्यांना करतोय. कारण शेवटी नियमावली कधी करायचं, काय बफर टाइम ठेवायचं हे तुम्हाला आणि आम्हाला ठरवावं लागणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे निर्णय घेतला पाहिजे. निर्णयाचं पालन केलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. कारण परिस्थिती खरोखर खूप हाताबाहेर आहे. आजही आता काल आम्ही सासवडच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुद्धा औषधं त्या ठिकाणी इंजेक्शन सुद्धा उपलब्ध करायची सूचना केली. परंतु इंजेक्शनचा एक कोटा हा खूप कमी प्रमाणात प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला आज बघतोय आपण. म्हणजे आज आम्हाला स्वतःला लाज वाटते की आज 4,000 रुपये इंजेक्शन 40,000 रुपयाला मिळते. काही ठिकाणी 1-1 लाख रुपयाला इंजेक्शन घेतलं तर ऐकवतो. म्हणजे ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने चालली. आणि काही वेळेस असं झालंय की इंजेक्शन देऊन सुद्धा माणूस आपल्यामध्ये राहिला नाही. मग अशा पैशाचं करायचं. मग ह्याच्यापेक्षा साधं सोपं गरीब काय आहे तर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं, आपण नियम पाळणं, या आजारापासून दूर राहणं आपल्यालाही, आपल्या परिवाराला, आपल्या गावाला. त्याच्यासाठी खरोखर मला विनंती करायची. कारण मी नेहमी म्हटलेलं व्यापाऱ्यांना की आपण लॉकडाऊन करणं, बंद करणं, चालू करणं. आजही ही मीटिंग बोलवली ही तर म्हणजे आपण सगळ्यांनी इनिशिएट केली म्हणून मीटिंग केली. कारण शेवटी तुम्हाला सगळ्यांना हे पाळलं तर त्याच्यातनं बाहेर पडणार आहे. तर माझी विनंती एकच आहे की जे काय आपण ठरवू सामूहिकपणे ठरवलं पाहिजे. नगरपालिका म्हणून नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलदार प्रशासन असेल ते त्या ठिकाणी आपण जे नियमावली कारण ती पालन करणे त्याच्याबद्दल बघेल. मास्कच्या बाबतीमध्ये नियम कडक केले. आज 50 रुपये मास्क नंतर 100 रुपये, आज 500 रुपये, 1000 रुपये जरी केले तरी सुद्धा काही मंडळी आहेत की मास्क झालं. म्हणजे हे तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे ना. तर मला एकच विनंती करायची म्हणजे आज नगराध्यक्ष साहेब बोलायचे परंतु मी मुद्दामून का उठलो की तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवणं गरजेचं आहे. कारण परिस्थिती म्हणजे आज लिटरली आपल्याला सांगतो की रोज रात्री 11 पासून 3 वाजेपर्यंत एकच फोन येतो, इमर्जन्सी आहे, भारती हॉस्पिटलला व्हेंटिलेटर मिळेल का, ऑक्सिजनचं बेड उपलब्ध आहे का, इंजेक्शन उपलब्ध होतील का. आणि खरोखर सांगायचं म्हणजे लिटरली हातबलाव. आज जर तुम्ही बघितलं पोलीस प्रशासन असेल, महसूलचे लोक असतील, शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर जे प्रशासनाचे जे फील्डमध्ये काम करतात तीच परिस्थिती आज हॉस्पिटलची पण आहे. शेवटी ती माणसं आहेत 8 तास 10 तासापेक्षा रोटेशन मध्ये होत नाही. काही वेळेस म्हणजे लोक मला फोन करतात की बेड उपलब्ध नाही झालं का भारतीमध्ये. आता भारतीमध्ये बेड उपलब्ध व्हायला तर पेशंट तर रिकामे पाहिजे. म्हणजे आज ही परिस्थिती खूप जवळनं बघितली मी. आणि मी आपल्याला जे सांगतो की चांगली तब्येत असणारी, चांगला कुठल्याही प्रकारचा आजार नसणारी, कुठल्याही प्रकारची व्यसन नसणारी माणसं सुद्धा आपल्यामध्ये नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ना ह्याचं कॅज्युअली किंवा एकमेकांच्यावरती बोटं दाखवणं म्हणजे मी कुणाला तरी म्हणलं की मला तू फेसबुकवरती टीका करतो किंवा सोशल मीडियावरती टीका करतो ते चुकीचं किंवा काय. हे बघा माणसं आहे, मी पण चुकणार आहे, तुम्ही पण चुकणार आहात. परंतु आज ती वेळ नाहीये कुणाचं उन्हातून काढायचं. आज वेळ आहे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे सामूहिकपणे नियमांचं पालन करायचं आणि निर्णय घ्यायचं. कारण शेवटी तुम्ही आम्ही आहोत ना तर सगळं काय. आज तुम्ही बघताय म्हणजे मगाशी आपण आपल्या गावात काही व्यापारी आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
जाण्यासारखी नव्हती माणसं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार सगळ्यांनी विचार करावा, नियमावली ठरवावी. कारण आज आपण बघतोय जवळपास अर्ध वर्ष गेले आपलं भारत सणांचा उत्सवांचा म्हणजे देश पण आहे आणि सण उत्सव हेच आपले व्यापाराचे दिवस असतात. आणि अर्धे व्यापाराचे दिवस गेले हेही आम्ही समजतो आहोत. परंतु आज आपण सगळ्यांनी शेवटी आपल्या जीवावरती बेतले, आपल्या परिवारावरती बेतले. म्हणजे एकीकडून पैसे कमवायचे आणि दुसरीकडून अशा प्रकारे घालवायचे आणि पैसे घालून सुद्धा जर आउटपुट नसेल, कारण जवळनं बघितले काही ठिकाणी अक्षरशः म्हणजे माणूस गेलाय 5 लाख रुपये हॉस्पिटलचे द्यायचे राहिले, तुम्हाला फोन आला की काय करायचं. म्हणजे माझं उत्तर काही ठिकाणी असं राहिलं. म्हणजे पुण्यातली कालची घटना मी सांगतो, त्या हॉस्पिटलला 5 लाख रुपये दिलं होतं सर. मी म्हटलं ते बॉडी आपल्याला बघायला मिळणार नाही, आपल्याला पेशंट बघायला मिळणार नाही आपल्या घरातला, आपल्याला पैसे देऊ शकत नाही आपण ना, ते हॉस्पिटल आपल्याला ऐकू शकते. काय करणार, तुम्ही नमस्कार करा आणि निघून येते. शेवटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किंवा ह्याच्या म्हणजे आज परिस्थिती ती राहिली. खरोखर म्हणजे आम्हालाही हे बोलायला जीव जळ जाते, परंतु परिस्थिती ती आहे प्रॅक्टिकली. म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की सिरियसली म्हणजे आपण सगळ्यांनी 6,000 सिरियसली घेतलं पाहिजे आणि कळकळीने मी सांगतो की, कारण शेवटी माझ्यावरती परिस्थिती आली, तुम्हा लोकांनाच मदतीला यायचे, तुमच्यापैकी कुणावरती परिस्थिती आली, आम्हाला आपल्या सगळ्यांनाच मदत करायची. त्यामुळे आपण एकमेकांना मदत करूनच या संकटातून बाहेर पडू शकतोय. आणि ती मदत करत असताना मागच्या 1.5 महिन्यातली परिस्थिती ही भयानक बिकट आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, जो काही निर्णय घ्यायचा खरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, जनता कर्फ्यू ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. मी वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो आहे. त्याचबरोबर मलाही माहिती आहे की व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय, अडचणी सगळ्यांच्या आहेत. 90% आपल्याकडचा व्यापारी तो रोजच्या व्यवसायावरती त्याचं घर चालतंय किंवा अनेक व्यापाऱ्यांच्यावरती अनेक लोक त्या ठिकाणी हे आहेत. आज आपल्या सासवडमध्ये आणि पुरंदर तालुक्यामध्ये मिळून जवळपास 13,500 पेक्षा जास्त कर्मचारी हे पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत. त्यांनाही आपण थांबवू शकत नाही. तर आम्ही प्रशासन म्हणून जेवढं करता येईल प्रयत्न करतो. आता काल सुद्धा सीओ साहेब, तहसीलदार मॅडम, जेजुरीच्या सीओ सगळे आम्ही पदाधिकारी एकत्रित होतो. आपण प्रामुख्याने सासवड, जेजुरी, नीरा, वाल्हा या मोठ्या गावांमध्ये 100% फीडबॅक असतो. म्हणजे ज्यांना कोरोना होऊन गेलं तर काय प्रत्येकाचं ऑक्सिमीटर चेक करणार आहे. 95 पेक्षा ज्यांचं ऑक्सिजन लेवल कमी आहे त्या प्रत्येकाचा स्वॅब टेस्ट करून त्याची सोय करायची. नवीन ट्रिपलची आपण म्हणजे नवीन इमारत बघतो की तिथे आपल्याला जर पेशंट वाढले तर आपल्याला शूट करता येते. कारण हे प्राथमिकता जबाबदारी म्हणून करतोय, परंतु शेवटी प्रशासनाला सुद्धा एक मर्यादा आहे. कारण आज जर बघितलं हॉस्पिटल्समध्ये आम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्टाफ उपलब्ध नाही. आज नगरपालिका म्हणून जर बघायला गेलं किंवा प्रशासन म्हणून बघायला गेलं बजेट सुद्धा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणजे त्याच्या सगळ्या काटेकोर आहेत. म्हणजे जी परिस्थिती व्यापाऱ्यांची आहे तीच परिस्थिती सरकारची. फक्त काय होतं की व्यापाऱ्यांचे म्हणजे मी तुमच्या शूज मध्ये गेलो किंवा मी तुमच्या चप्पल घातली तर मला कळणार आहे तुमची अडचण. तशी प्रशासन म्हणून, आमदार म्हणून तुम्ही चप्पल घातला तर तुम्हाला कळणार आहे की काय परिस्थिती आहे. अशी आज खरोखर बिकट अवस्था आहे. त्याच्यातनं मार्ग काढणं, आपण सगळ्यांनी सामूहिकपणे निर्णय घेणं हे गरजेचं आहे. गरजेच्या वस्तू घेऊन किंवा गरजेच्या वस्तूंनी जर आपण जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला सामूहिकपणे सगळ्यांनी एकत्रितपणे, आणि माझं मत आहे की कठोर कारवाई. कारण अनेक वेळा मला फोन येतात की 500 रुपये दंड केला मास्कसाठी, पोलिसांनी आम्ही मास्क तिथंच लावला फक्त खाली घेतला तर मी तसं बोलताना घेतला आणि म्हणून मला दंड केला. म्हणजे होतंय अशा गोष्टी. फोन येतात डायरेक्टली की हे चुकीच्या पद्धतीने करतात. मला काय म्हणायचं म्हणजे नियम सगळ्यांच्यासाठी. काल परवा पण आपण बघितलं असेल एका आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी कारवाई पुण्यामध्ये केली, बॉदर केलं नाही पोलिसांनी. तर माझं स्वतःचं मत म्हणजे आम्हाला सुद्धा आमचे टेस्ट जोपर्यंत आल्या नाही, हे 2-3 आमदार असे होते अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांचे घाबरून त्यांनी टेस्ट दिलं नव्हतं. तर त्यांनी टेस्ट दिल्याशिवाय त्यांना अधिवेशनात सुद्धा आतमध्ये सोडलं नाही. माझ्या ड्रायव्हरची पण टेस्ट घेतली होती आणि मुंबईच्या पीएचची पण टेस्ट असल्याशिवाय बरोबर ठेवलं नव्हतं. प्लस आम्हाला मोबाईलमध्ये आरोग्य सेतू म्हणजे सांगायचं काय की आपण जसं काळजी घेतोय आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की आरोग्य सेतू ठेवून ब्लूटूथ चालू ठेवायचं, जवळ कोण संपर्कात असलं तर आम्हाला एंट्री नाही. अशा 1-2 आमदारांना त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलं गेलं. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं काय की हा सिरियसनेस आहे, परंतु याच्याबरोबर
आयुष्य पण चाललं पाहिजे. ह्याच्यासाठी अनलॉकडाऊन केलेलं आहे, म्हणजे लॉकडाऊनला रिस्ट्रिक्शन केलेले आहेत. परंतु काही ठिकाणी तिथं वाढतंय, परिस्थिती वाढते. कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला त्याचा, की आपण मधल्या काळामध्ये आपल्याकडे वाढ झाली, म्हणजे जवळजवळ 100-200 पेशंट साकोरमध्ये रोजचे सापडत होते. त्या काळामध्ये आपण लॉकडाऊन केलं, आपली पेशंटची हे आपोआप कमी होत गेली, कारण साखळी तुटली. साखळी जर तुटली, आपण परत सक्सेसफुल झालो तर परत व्यापाराच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परत उभं राहता येईल. एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. बोलताना जर काही चुकलो असलो तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु खरोखर मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज अक्षरशः म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्याची भीती वाटायला लागते, कारण एवढे फोन येतात आणि रिसोर्सेस लिमिटेड आहेत हातामध्ये, म्हणजे करण्यासारख्या गोष्टी खूप कमी आहेत हातामध्ये. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची की तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या, आपली स्वतःची, परिवारातील, आपल्या भागातील लोकांची पण काळजी घ्या, एवढंच विनंती करतो. आणि जनता कर्फ्यूच्या बाबतीत जर आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे निर्णय घेतला, कारण शेवटी शासनाने निर्णय घेतला तर त्याचं रिप्लिकेशन होऊन ग्रामीण भागामध्ये सुद्धा बंद होणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला घेता येईल. तर आपण सगळ्यांनी नियमावली करावी. सीओ साहेब आहेत या ठिकाणी, नगराध्यक्ष साहेब आहेत, पदाधिकारी आहेत नगरपालिकेचे, तहसीलदार मॅडमला इथे सांगतो, पोलीस स्टेशनला सांगतो, त्याप्रमाणे आपली जी नियमावली होईल ती पाळण्याचं काम प्रशासन म्हणून त्या ठिकाणी करेल. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून आपल्याला एक पॉझिटिव्हली त्याच्यातनं एक रिझल्ट मिळेल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांनाच आरोग्यदायी इथून पुढचंही सर्वांनाच आपल्याला आरोग्यदायी व्हावं, लवकरात लवकर याच्यातून सुटका व्हावी. कारण खरं म्हणजे आज बघायला गेलं तर समोर अंधारच आहे, म्हणजे असं काहीच नाहीये की आपल्याला वाटतं की जे वॅक्सिनचं एक आपल्याला होप वाटत होतं, तोही आज होप बऱ्यापैकी अंधारात आहे, म्हणजे काहीच आपण करू शकत नाही. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं या पलीकडे मला वाटतं जास्त बोलण्यासारखी शब्द त्या ठिकाणी नाहीये. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी स्वतः व्यापारी संघटनेने तालुक्यातल्या आणि सासवडमधल्या सर्वांनी एकत्रित येऊन जो आपण या ठिकाणी प्रस्ताव मांडलाय त्याला मी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी जनता कर्फ्यू जो आपण निर्णय घेतला त्यालाही मी पाठिंबा देतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण ही जबाबदारी माझी किंवा आपल्या सगळ्यांची आहे, त्यालाच व्यापारी संघटनेने पण पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार मानतो आणि माझी